म्हणून 6व्या आठवड्यातील तिसऱ्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. म्हणून आतापर्यंत आम्ही पाहिले जसे की आपण दोन कपल्ड सिस्टमसह प्रारंभ करू शकता. उदाहरणार्थ स्ट्रिंग्जद्वारे एकत्रित केलेले कण आणि कण एकत्रितपणे जोडलेले होते एकमेकांच्या पासून समान अंतरावर आणि हे कण जवळ येतात त्या मर्यादेपर्यंत घेऊन, किंवा आम्ही म्हणालो की त्यांच्यातील अंतर 0 आणि त्या मर्यादेपर्यंत आम्ही व्युत्पन्न केले एक ऑपरेशनल इक्वेशन जे वेव्ह इक्वेशन म्हटले जाते, आणि आम्ही हे इक्वेशन ऑसिलेटिंग स्ट्रिंगच्या सेगमेंट च्या छोट्या सेगमेंटचा विचार करून समान इक्वेशन पुन्हा तयार केले. तर अशी काही स्ट्रिंग आहेत जी कोणत्याही कारणास्तव मोशन करीत आहेत, आणि आपण स्ट्रिंगच्या छोट्या छोट्या सेगमेंटचा विचार करता त्या स्ट्रिंगच्या त्या छोट्या सेगमेंटवर कार्य करणाऱ्या शक्तींकडे पहा, आणि त्यातून आपण ला गतीचे इक्वेशन प्राप्त करण्यास सक्षम आहोत, ज्यास वेव्ह इक्वेशन म्हणतात. आणि महत्त्वाचे इनपुट ते आहे आपण अजूनही लहान एम्प्लिट्यूड ऑसिलेशन्स मानतो, म्हणून आपण एक लहान अँप्लिट्यूड बघायला जाऊ. त्यानंतर आपण पुढे जाऊ आणि या वेव्ह इक्वेशन्सच्या निराकरणाकडे पाहिले. म्हणून आम्ही पाहिले की भौतिकदृष्ट्या ती एका वेव्हशी संबंधित आहे जी एकतर धनात्मक x दिशा म्हणा किंवा ऋणात्मक x दिशा म्हणा. तर हे दोन संभाव्य प्रकारचे निराकरणे आहेत जे वेव्ह इक्वेशन शेवटी एका डायमेन्शनमध्ये घेऊन जातील. म्हणून त्यांना प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतात कारण ते फक्त एकाच दिशेने पसरत राहतात. दुसरीकडे आणखी एक वर्ग आहे जो तुम्ही या प्रोग्रेसिव्ह वेव्हचा वापर करून उत्पादन करू शकता. समजा आपण शेवटी बाउंड्री ठेवली आहे जेणेकरून आपण निर्माण केलेली वेव्ह इन्फिनिटीपासून वाचू शकत नाही, परंतु काही रिजिड वॉलमधून प्रतिबिंबित होईल. आपण हे सहजपणे करू शकता. दोन वॉल दरम्यान स्ट्रिंग आणि दरम्यान कुठेतरी एक स्मॉल डिस्टर्बन्स निर्माण करून सहजपणे एका दिशेने किंवा दोन्ही दिशेने प्रवास करेल. ते जाईल आणि वॉलला हिट करेल. यासारख्या स्मॉल डिस्टर्बन्समुळे मोठ्या वॉलमध्ये प्रवेश होऊ शकत नाही, म्हणून ते प्रतिबिंबित होईल आणि ज्याला सामान्यतः स्टँडिंग वेव्हज म्हणतात ते लवकरच तुम्हाला दिसेल. त्यांना फक्त स्टँडिंग संबोधले जाते कारण जेव्हा आपण त्याकडे पाहत असता तेव्हा ते हे असे दिसते की वेव्ह खरोखरच हलत नाही. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या आपल्याला स्टँडिंग वेव्ह तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या या दोन बाउंड्रीज एका डायमेन्शनमधील दोन टोकांवर आहेत, जेणेकरून परावर्तित कंपोनंट आणि वेव्हचे येणारे कंपोनंट एकत्रितपणे शेवटी एक स्टँडिंग वेव्ह पॅटर्न बनवू शकतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक स्टँडिंग वेव्ह पॅटर्नकडे स्टँडिंग तेव्हा किंवा याचा अर्थ असा आहे की एक वेव्ह स्टँडिंग आहे जेणेकरून प्रत्यक्षात दोन भागांचा समावेश असेल. तर हा प्लेन वेव्ह आहे जो धनात्मक x दिशेने प्रवास करीत आहे आणि दुसरा भाग हा आहे की तो पुन्हा एक प्लेन वेव्ह आहे परंतु या दिशेने ऋणात्मक x दिशेने प्रवास करतो. म्हणून आपल्याला माहित नाही की आपण आर्बिटरी डिस्टर्बन्स केल्यास आपल्या वेव्हच्या दिशेने प्रवास केला जाऊ शकतो. तर सर्वसाधारणपणे आपण असे गृहीत धरता की आपला वेव्हफॉर्म हे दोन्ही दिशेने प्रवास करणारे काहीतरी आहे. a आणि b दोन एम्प्लिट्यूड्स आहेत. ते अनिर्दिष्ट राहिले तर हे आपल्या वेव्ह इक्वेशन चे निराकरण म्हणून येते आणि आपण नंतर दोन संभाव्य निराकरण. आता पुढील बिंदू आहे बाउंड्री कंडिशन्समध्ये ठेवा. आम्ही म्हणालो की स्टँडिंग वेव्ह तयार करणे आपल्याला आवश्यक आहे. कदाचित दोन भिंती असू शकतात ज्या दरम्यान आपण आपली तार बांधू शकता आणि दुसऱ्या शब्दांत एखादा डिस्टर्बन्स निर्माण करू शकता. ही कल्पना व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणजे नक्कीच स्ट्रिंग आपले माध्यम आहे ज्यामध्ये वेव्ह प्रवास करणार आहे आणि या टप्प्यावर या x ॲक्सिस
याला x इक्वल x0 आणि x इक्वल l असे म्हणूया. तेथे माध्यमात बदल झाला आहे, त्यामुळे स्ट्रिंग जी होती ती आता अचानक कठोर भिंत बनत आहे, म्हणजे x इक्वल l आणि x इक्वल 0 वर एक केस आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जर आपण या दोन पदांवर आपली स्ट्रिंग बांधली तर नंतर सामान्य बाउंड्री कंडिशन्स लागू होतील, जे एक विधान असेल जे वर x 0 च्या समान असेल. आपले y जे आहे विस्थापन 0 असेल आणि त्याचप्रमाणे x इक्वल l विस्थापन 0 तर आहे. आपल्याकडे येथे एक सामान्य सोल्युशन आहे जो या इक्वेशनद्वारे दिला जातो. आणि आता आपल्याला या दोन बाउंड्री कंडिशन्स यांचा आदर करणारे निराकरण मिळवायचे आहे. जर आपल्याला हे मिळाले की आपण समस्या सोडविली असेल, तर पुढील स्टेप स्पष्टपणे या सीमा अटी आपल्याकडे असलेल्या सामान्य समाधानामध्ये प्लग इन करणे आहे. तर प्रथम बाउंड्री कंडिशनपासून सुरुवात करूया, जी x इक्वल y0 y इक्वल 0 आहे. म्हणून आता मी ही बाउंड्री कंडिशन लागू करणार आहे. जर मी असे म्हटले की 0 च्या समान x इक्वल 0 y इक्वल मला पुढील 0 मिळेल, म्हणजे a ते e पॉवरमध्ये e पॉवर I ओमेगा t जे a प्लस b a पॉवर I ओमेगा t आणि यास 0 च्या इक्वल लिहिले जाऊ शकते. हे 1 अधिक b आहे जे 0 वर जावे लागेल, कारण e पॉवर ओमेगा t हे ओमेगा आणि t साठी समान नाही. म्हणजे हे इक्वेशन असे सूचित करते की अधिक b 1 0 म्हणजे सूचित करते, ज्याचा अर्थ सूचित हे करते a हे वजा b च्या समान आहे. त्यामुळे डावीकडे जाणाऱ्या वेव्हचे एम्प्लिट्यूड आणि उजवीकडे जाणाऱ्या वेव्हचे एम्प्लिट्यूड आहेत, जे दोन एम्प्लिट्यूडच्या समान आहेत, परंतु चिन्हांमध्ये विरुद्ध आहेत. हे फार आश्चर्यकारक नाही, कारण हे फक्त आम्हाला सांगते की जर तुमच्याकडे एक वेव्ह असेल जी उजवीकडे जात असेल आणि राईट एंडला एक कठोर सीमा असेल, ज्याचा अर्थ असा की तुमच्याकडे भिंतीसारखे काहीतरी आहे आणि ते प्रतिबिंबित होणार आहे. प्रतिबिंबवर पायचा बदल आहे, म्हणून हे मूलतः त्या वस्तुस्थितीचे प्रतिबिंब आहे. याचा अर्थ असा आहे की आता आपण या ला आपल्या उत्तरामध्ये समाविष्ट करू शकतो. हे पुन्हा लिहिले जाऊ शकते. अर्थातच मी येथे ए ठेवले पाहिजे. हे खालील प्रकारे ई पॉवरमध्ये I ओमेगा टी ते ई शक्ती वजा I के x वजा ई पॉवर I के x मध्ये सोपे केले जाऊ शकते. आता पुढची स्टेप काहीसे स्पष्ट आहे. आपण त्यास ने भागू शकतो मी आणि 2 ने गुणाकार करू शकतो I, आणि जर आपण ते केले तर हे क्वांटिटी वजा 2 I ई पॉवरमध्ये a करतो. मी ओमेगा टी मध्ये साइन के x असे लिहिले जाऊ शकते. तर हे माझे निरसन आहे, जो बाउंड्री कंडिशनचा आदर करतो की x 0 वर y इक्वल 0 आहे, आणि ते येथे स्पष्टपणे येते कारण मी या इक्वेशनमध्ये x 0 च्या इक्वल ने x ठेवले तर y खरोखर 0 असेल, कारण sin के x इक्वल असेल त्या बाबतीत 0 असेल. आता आपल्याकडे आणखी एक बाउंड्री कंडिशन होती, तसेच म्हणजेच येथे x इक्वल टू l y म्हणजेच 0 देखील आहे. आता अर्थातच अँप्लिट्यूड ए सामान्यतः शून्यासारखे नाही आणि ई पॉवर ओमेगा टी जे सर्वसाधारणपणे 0 नाही आणि 2 I स्थिर आहे. तर
चा एकच मार्ग जो 0 जनरेट करू शकतो तो म्हणजे साइन KL 0 च्या इक्वल असेल आणि जर साइन KL इक्वल 0 असेल तर हे आहे मला पुढील स्थिती देणार आहे कारण याचा अर्थ असा होतो की KL हे n पाय याच्या समान असावा आणि ओमेगा आता n वर अवलंबून असल्याने लक्षात ठेवा की ओमेगा ही कोणीय फ्रिक्वेन्सी आपल्या स्ट्रिंगची सामान्य मोड फ्रिक्वेन्सी आहे. तर हे सूचित करण्यासाठी हे नमूद करते की मला असे म्हणायचे आहे की ओमेगा आहे एक सबस्क्रिप्ट ओमेगा n आणि ओमेगा n ला c ने भागलेले n पाय समान असेल आणि हे मला ओमेगा n साठी एक एक्सप्रेशन देते जी n pc l ने विभाजित होईल जेणेकरून या समस्येसाठी ही सामान्य मोड फ्रिक्वेन्सी आहे. तर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की सामान्य मोड फ्रिक्वेन्सींच्या अनियंत्रित मूल्ये शक्य नाहीत. तर आपल्याकडे काही मूलभूत क्वांटिटी आहेत जे L ने पाय C ने दिले आहेत आणि त्यातील पूर्णांक गुणाकार या स्थायी वेव्हसाठी संभाव्य सामान्य मोड फ्रिक्वेन्सी आहेत. मला ओमेगा n चे एक्सप्रेशन आहेत जी L द्वारे पाय C आहे जिथे C वेव्हचा फेज वेलोसिटी आहे. मी फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत देखील लिहू शकतो कोणीय फ्रिक्वेन्सीच नाही तर ते न्यू n असेल जे आहे फ्रिक्वेन्सी n पाय C इक्वल 2 पाय L ते असेल NC 2L ने आणि याचा वापर करून मी वेव्हलेंथसाठी एक एक्सप्रेशन देखील लिहू शकतो कारण आपल्याला माहित आहे की न्यू ज्याची फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथने गुणाकार केली जाते ती C याच्या समान असते. वेव्हलेंथचा वेलोसिटी फक्त C ने न्यू असेल म्हणून मी ते पॅरामीटर येथे काढू शकतो. तर C द्वारे न्यू n हे 2L इक्वल n आहे आणि ते लॅम्बडा dn च्या इक्वल असेल तर हे क्वांटिटी पुन्हा अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त आहे. म्हणून आपल्याला कोणीय फ्रिक्वेन्सी माहित आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी माहित आहे आणि आपल्याला हे देखील माहित आहे की वेव्हलेंथ 2 रिजिड वॉल्समध्ये बांधलेल्या स्ट्रिंगच्या एकूण लांबीशी संबंधित आहे. आपण या सर्व परिणामांना एकत्र केले आहे. हे दिलेल्या ऑसिलेशनच्या पॅटर्नची आता कल्पना करूया जेणेकरून मी 2 वॉलचे हे चित्र तुमच्यासाठी ड्रॉ करू आणि हे x इक्वल 0 आहे आणि हे x इक्वल L ओमेगा n आहे n पाय C बाय L आहे आणि लॅम्बडा n हे 2L बाय n आहे आणि n इक्वल 1 असल्याने मी हे n येथे मिटवू शकतो त्यामुळे लॅम्बडा n 2L च्या इक्वलचे आहे आणि 2L ही आपल्या एकूण स्ट्रिंग लांबीच्या दुप्पट आहे ज्याचा आपण विचार करत आहोत म्हणजे ज्याचा अर्थ 0 आणि L दरम्यान ते च्या हाफ वेव्हलेंथ संबंधित असले पाहिजे. इतर शब्दांमधील लांबी L जेव्हा आपण मूलभूत मोडकडे पाहत असता तेव्हाच्या हाफ वेव्हलेंथच्या समान असते. तर मग हा एक संकेत ते पिक्चर ड्रॉ करते जे या प्रकारच्या ऑसिलेशन प्रकारचा असेल. म्हणून मूलभूत मोडसाठी हा एक संभाव्य पॅटर्न आहे किंवा एका मोड च्या बरोबरीने तत्वतः आपल्याकडे दुसरी शक्यता असू शकते जी याची मिरर प्रतिमा आहे. आता वर जाऊया. पुढील मोड प्रथम उत्साहित मोड किंवा पुढील उच्च फ्रिक्वेन्सी असेल तर या केसमध्ये
मी ते ओमेगा 2 म्हणून लिहावे, कदाचित मी हे ओमेगा म्हणून लिहिले असावे 1, मला ते करू द्या, हे ओमेगा 1 आणि हे नक्कीच लॅम्बडा 1 आहे. आता ओमेगा 2 2च्या इक्वल असतील S पाय C द्वारा L आणि लॅम्बडा 2 स्वतः L च्या इक्वल असतील. तर 2 वॉलमध्ये असलेल्या स्ट्रिंगची संपूर्ण लांबी या मोडमध्ये एक वेव्हलेंग्थ च्या समान आहे. म्हणून मी हे करू शकतो असे म्हणू या की हे मध्यबिंदू आहे. त्याचप्रमाणे मी 3 तसेच यासाठी करू शकतो. येथे ओमेगा 3 हे 3 पाय C L पर्यंत आणि लॅम्बडा 3 याच्या इक्वल 2 L 3 च्या इक्वल असेल. म्हणून जर लॅम्बडा 3 2 L बाय 3 च्या इक्वल असेल तर 2 वॉलमधील संपूर्ण लिंक वेव्हलेंग्थ च्या 2 पट किंवा वेव्हलेंग्थच्या दीड पटीने व्यापलेला असेल असे म्हणण्यासारखे आहे. तर हे आपल्याला हे कसे प्लॉट करायचे याचा संकेत देते. म्हणून आपण त्यास अंदाजे 3 भागांमध्ये विभाजित करू. तर आपण पहा की मध्ये यात शून्य क्रॉसिंग नाही. दुसरीकडे आपण पहा येथे एक शून्य क्रॉसिंग आहे जो हा बिंदू आहे आणि येथे n समान असल्यास 3 च्या बाबतीत 2 शून्य क्रॉस आहे. तर हे बिंदू शून्य क्रॉस केलेले आहेत, त्यांना नोड्स म्हणतात. आणि हे बिंदू जिथे अँप्लिट्यूड जास्तीत जास्त आहे या एकासह, म्हणून याला अँटी नोड्स म्हटले जाईल. तर आपण पाहू शकता की एक वृद्धी आहे n आहे आणि आपल्या विशिष्ट मोडमध्ये नोड्सची संख्या. आणि आपण देखील लक्षात घ्याल की मी जे काही n1 2 आणि 3 केसेसमध्ये काढले आहे त्या सर्व केसेसमध्ये x इक्वल 0 आणि x इक्वल L y इक्वल 0 आहे, जी आम्ही मागितलेली बाउंड्री कंडिशन आहे आणि ज्या निराकरणांचा आम्हाला तंतोतंत आदर आहे. आता आपण अंतिम निराकरण लिहू शकतो. म्हणून आपण आधी जे मिळवले होते ते मी लिहून ठेवले आहे की xt चा y हा ऋण 2 I पट अँप्लिट्यूड a इनटू e पॉवर I ओमेगा t मध्ये साइन k x आहे. आता आपण हे अधिक स्पष्ट स्वरूपात लिहूया. तर आता माझा उपाय मला सांगेल की मी n व्या सामान्य मोड साठी उपाय लिहित आहे. म्हणून y x, तर n येथे एक पूर्णांक आहे जो सामान्य मोडची इंडेक्स करेल. तर या a मध्ये एक अँप्लिट्यूड आहे जो केवळ आरंभिक स्थिती ओमेगा n कडून निश्चित केला जाऊ शकतो. सामान्य मोड फ्रिक्वेन्सीमध्ये आहे. हे स्टँडिंग वेव्ह प्रश्नांसाठी संपूर्ण समाधान प्रदान करते. म्हणून जर तुम्ही त्याबद्दल सावधगिरी बाळगली तर तुमच्या लक्षात येईल की अँप्लिट्यूडमध्ये I आहे आणि त्यात काही काल्पनिक भाग आहे असे दिसते, परंतु ते ई पॉवर I ओमेगा टी टर्ममधील एक टप्पा म्हणून शोषले जाऊ शकते. त्यामुळे ही खरोखर एक समस्या नाही. म्हणून आपण काही प्रारंभिक परिस्थिती ठेवलेल्या स्टँडिंग वेव्हचे विशिष्ट केस खरोखर पाहिले तर या सर्व गोष्टींचे निराकरण होईल. आणि तुम्ही मोड क्रमांक बदलता तेव्हा स्टँडिंग वेव्ह तयार होणाऱ्या नमुन्यांच्या प्रगतीचे हे चित्र मला तुमच्यासाठी सोडायचे आहे.